हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज म्हटलं आमच्या विदर्भातनं मिरच्याची भाजी एक प्रकार आहे. आणि कुठे पार्टी असली, कोणाकडे पाहुणे जरी गेले नाही तरी त्यांना माहिती आहे की मिरच्याची भाजी. गोड खाऊन आजकाल लोक कंटाळतात, गोड आवडत नाही बऱ्याच जणांना. नाही, मग मिरच्याची भाजी करा आणि त्याच्यासोबत भाकरी, लिंबू असं सगळेजण करतात. खूपच प्रसिद्ध आहे आमच्या इथली मिरच्याची भाजी. म्हटलं तुम्हाला ती रेसिपी दाखवावी आता मिरच्याची भाजीची. आता बघा, याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे बघा, आता याला लागणारं साहित्य सांगते तुम्हाला. ही ना आंबट चुका आहे हा, आणि ही तुरीची डाळ आहे. मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. 1 वाटीभर डाळ आहे ही. आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्याचे तुकडे केलेले आहेत. आणि शेंगदाणे आहेत, आपले साधे शेंगदाणे आहेत, तळलेले भाजलेले नाही आहेत, साधे कच्चे शेंगदाणे. आणि आलं लसूण पेस्ट आहे ही. आणि ही हळद आहे, हा गोडा मसाला आहे. आणि मोहरी आहे, ही मोहरी आहे. आणि ही कोथिंबीर आहे. याला लागणारं साहित्य एवढंच आहे. मी आता दाखवते की ही रेसिपी कशी करायची ती. ही भाजी कशी करायची ती मी आता तुम्हाला दाखवते. सुरुवातीला काय करायचं, हा कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये ना आंबट चुका हा सगळा टाकून द्यायचा पूर्ण. आंबट चुका टाकला की मग ना तुरीची डाळ घालायची. वाटीभर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे ही डाळ. डाळ टाकायची आणि याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या आहेत, ह्या हिरव्या मिरच्याचे तुकडे सगळे टाकून द्यायचे आणि शेंगदाणे घालायचे. एवढं सगळं कुकरला घालायचं आणि मग हे छान पाणी घालायचं आणि हे छान शिजवून घ्यायचं. आंबट चुक्याला पाणी सुटते ना. थोडं मी याच्यामध्ये तेल घालतीये, 1 चमचा तेल घालतीये. आणि हे छान 3 शिट्ट्या करून हे होऊ द्यायचं. हे बघा, आता 3 शिट्ट्या करून हे छान डाळ, आंबट चुका आणि हे सगळं शिजवून घ्यायचं. हे बघा, आता मी कुकरला लावलं होतं ना ते सगळं, तुरीची डाळ, आंबट चुका, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे, हे मी सगळे कुकरला लावले होते. मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आता हे छानपैकी घोटून घेते. आपण वरण कसं घोटतोय असं आता छान हे घोटून घ्यायचंय. तुरीची डाळ छान शिजली ना की मग ठेवते. आणि पालक, शेंगदाणे सगळे छान आता याच्यामध्ये शिजून गेलेत. पालक नाही, आंबट चुका बरं का, पालक नाही, आंबट चुका. आता हे छान एकजीव झाले. आता मी ना याला फोडणी द्यायची. आता गॅस लावते आणि आता याला फोडणी देते. गॅस लावलाय. मग ती कढई तापली की तेल टाकते आणि याला फोडणी देते. आता बघा, फोडणीला लागणारं साहित्य आता हे आहे. आलं लसूण पेस्ट आहे, मोहरी आहे, हळद आहे, गोडा मसाला आहे याला, आणि कोथिंबीर आहे. एवढंच लागते याला फोडणीला. कारण मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या, त्याच्यामुळे आता लाल तिखट मी घालत नाही, मग फार तिखट होईल ते. आणि या भाजीला शक्यतो लाल तिखट घालतच नाही, हिरव्या मिरचीतच ही भाजी असते. तेल तापलं की मग मोहरी आणि हे बाकीचं घालता येईल. काय असते, ही आमच्या इकडे ना फार प्रसिद्ध भाजी आहे.
याच्यासोबत शक्यतोवर पोळी खात नाही, भाकरीच खातात याच्यासोबत. आणि कोणी आलं की पार्टी वगैरे पण हीच भाजी असते. कोणी आलं की मिरच्याची भाजी करा. त्यांना माहिती विदर्भात ही भाजी प्रसिद्ध आहे. मग इकडचे बाकीकडे कुठेही जरी गेले ना कोणी की नाही तुमच्या इथली मिरच्याची भाजी करा, असं प्रत्येक ठिकाणचं काही ना काही प्रसिद्ध असते. तसं आमच्या विदर्भामध्ये मिरच्याची भाजी खूप प्रसिद्ध आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला आज मला करायची पण होती, म्हटलं तुम्हाला दाखवावी की मिरच्याची भाजी आमच्या विदर्भात कशी करतात ती. तेल अजून तापायचंय माझं. हे बघा तेल तापलंय आता. हे बघा तेल छान तापलं होतं, जास्त तापलंय म्हणून मी गॅस बंद केला. आता याच्यामध्ये ना मी लसूण घातलंय. लसूण छान लाल होऊ दिला ना, याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि हळद घालायची आणि हा गोडा मसाला एक आणि हे 2 चमचे मी गोडा मसाला घातलाय. हे छान झालं. याच्यामध्ये ही भाजी जी मी केली आहे ना ही टाकून द्यायची सगळी. आपल्याला जशी पाहिजे ना, जितकी पातळ पाहिजे तितकं आपण याच्यामध्ये पाणी घालू शकतो. आणि आता याला उकळी आली ना, तर मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि याला उकळी आली की आपली भाजी तयार आहे. मी मीठ घालतीये आणि ही कोथिंबीर. आणि आता आपली ही मिरच्याची भाजी तयार आहे. याच्यासोबत तुम्ही भाकरी किंवा पोळी काही पण खाऊ शकता. हे बघा आपली ही मिरच्याची भाजी तयार आहे. विदर्भातली प्रसिद्ध भाजी आहे बरं का. आणि याच्यासोबत भाकरी, शक्यतो भाकरीच खातात याच्यासोबत, पोळी खात नाही. ही माझी विदर्भातली मिरच्याची भाजी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.